नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी आहे डॉक्टर अंकिता आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण डेटा सायन्स बद्दल सविस्तर बोलणार आहोत. तर जेव्हा आपण ऐकतो डेटा सायन्स, AI, मशीन लर्निंग, डीप लर्निंग, तर जर का तुम्हाला असं वाटत असेल की हे किती अवघड असणार, माझ्याने होणार का, मला पण असं वाटायचं. पण जेव्हा मी आतमध्ये शिरली मला कळलं की इट इज नॉट अ रॉकेट सायन्स. रॉकेट सायन्स अजिबात नाहीये. जर का तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्हर असाल तर ही फील्ड तुमच्यासाठी आहे. आणि जर का तुम्हाला थोडंसं मॅथ्स, हायफाय मॅथ्स नकोय, थोडंसं मॅथ्स, थोडंसं लॉजिकल थिंकिंग तुम्ही करू शकता, तर ही फील्ड तुमच्यासाठीच आहे. तर समजूयात की डेटा सायंटिस्ट नक्की काय करतो. डेटा सायंटिस्ट म्हणजे कुठल्याही कंपनीचा ज्योतिषी. ज्योतिषी मी का म्हणते, कारण हे लोक खूप सारे प्रेडिक्शन्स करतात. डेटा सायंटिस्ट जे असतात ते खूप सारे प्रेडिक्शन्स करतात. आता कसे प्रेडिक्शन्स करतात, इमॅजिन करा की तुम्ही स्विगीचे मालक आहात, ठीक आहे, आणि सण येणार आहे. तर तुम्हाला कळायला पाहिजे की त्या सणाच्या दिवशी कुठल्या लोकेशनला मी किती डिलिव्हरी पार्टनर डिप्लॉय करायला पाहिजे, की किती ऑर्डर्स येणार आहेत. ते फोरकास्ट म्हणजे तुम्हाला प्रेडिक्ट करावं लागेल आधीच. जर का तुमच्याकडे ते प्रेडिक्शन असेल तर तुम्ही तेवढे डिलिव्हरी पार्टनर तिथे डिप्लॉय करणार ना. तर हे प्रेडिक्शन, हे नंबर तुम्हाला कोण सांगणार? तुमच्यासाठी तुमचा ज्योतिषी, तुमच्या कंपनीचा ज्योतिषी म्हणजेच डेटा सायंटिस्ट. मग आपण एक्झाम्पल घेऊया डीमार्टचा. इमॅजिन करा दिवाळी येते आणि ॲज अ डीमार्टचे मालक तुम्हाला कळायला पाहिजे की कुठल्या प्रोडक्टचा किती स्टॉक ठेवायला पाहिजे. तर हे पण प्रेडिक्शन झालं नाही का. तर हे प्रेडिक्शन कोण करतं? डेटा सायंटिस्ट. मग युजर बिहेवियर. आता इमॅजिन करा की मी एक गेम बनवली आणि मी ह्या गेमचा डेटा मी एका डेटा सायंटिस्टला दिला आणि त्या डेटा सायंटिस्टनी मला काय सांगितलं की जे मुलं आहेत ना ते तुमचे गेम बऱ्यापैकी खेळतायत, पण ज्या मुली आहेत त्या लगेच गेम इन्स्टॉल करून अनइन्स्टॉल करतायत. म्हणजे मला कळलं की माझी गेम जी आहे ती मुलांना आवडते पण मुलींना आवडत नाहीये. तर मला काय करावं लागेल? ही इन्फॉर्मेशन मला भेटली, ठीक आहे, ही इन्फॉर्मेशन मला भेटली. तर ह्या इन्फॉर्मेशनला मी कसं यूज करायला पाहिजे? मी कसं यूज करणार? मी थोडेफार फीचर्स असे टाकणार की जे मुलींनाही आवडायला लागतील. तर तर जे अनइन्स्टॉल होतोय माझा गेम ॲप तो कमी होणार, ठीक आहे. तर बघा, इफ अ डेटा एनालिस्ट टेल्स द स्टोरी ऑफ व्हॉट हॅपन्ड. आता हा जो लास्ट एक्झाम्पल होता युजर बिहेवियरचा, त्याच्यात मी काय अनालाइज केलं? जे झालेलं, कसं काय झालेलं, म्हणजे गेम खेळून झालेली मुलांकडून आणि मुलींकडून, आणि नंतर मला कोणी इन्साईट आणून दिली की मुलं जे आहेत ते गेम बऱ्यापैकी खेळत आहेत, पण ज्या मुली आहेत त्यांना हे गेम आवडत नाही आणि ते लगेच अनइन्स्टॉल करतायत. तर ते जे झालेलं ते आपल्याला त्याच्यामधून आपल्याला इन्साईट भेटले. तर हे कोण करतं? डेटा एनालिस्ट. आणि पहिले जे 2 एक्झाम्पल्स होते त्याच्यात आपण प्रेडिक्ट करत होतो की सणाच्या दिवशी आपल्याला किती डिलिव्हरी पार्टनर्स लागतील, दिवाळीच्या वेळेला डीमार्टमध्ये कुठला प्रोडक्टचा किती स्टॉक ठेवायचा, हे आपण प्रेडिक्ट करत होतो. ते प्रेडिक्शनचं काम कोण करतं? डेटा सायंटिस्ट. तर आता ह्या फील्डमध्ये आपण नक्की का जायला पाहिजे, ठीक आहे. तर बघा, एनालिटिक्स इंडिया मॅगझिननी सांगितलंय की डेटा सायन्स अँड AI रोल्स आर ग्रोईंग ॲट 28% एव्हरी इयर. हे 2024 मध्ये सांगितलेलं त्यांनी. 28% एव्हरी इयर म्हणजे इमॅजिन करा. आणि नास्कॉम काय बोलतोय? नास्कॉम बोलतोय की इंडिया विल नीड ओव्हर 2 लाख डेटा सायन्स प्रोफेशनल्स इन द नेक्स्ट 1 to 2 years. म्हणजे इमॅजिन करू शकता की तुम्ही डिमांड किती आहे. तर हे जे मी लिहिलंय, फील्ड इज बूमिंग, इट इज अन अंडरस्टेटमेंट. मला म्हणायला पाहिजे की फील्ड इज एक्सप्लोडिंग. तर आपण हे सगळं का करतो? म्हणजे फील्ड स्विच करणं किंवा कुठल्या फील्डमध्ये जायचं हे डिसाईड आपण का करतो? पैशांसाठी. तर लहानपणापासून ना मला एक म्हणजे मी असा विचार करते की
जर का आपला स्वतःचा बिझनेस असेल तरच आपण श्रीमंत बनू शकतो, त्याशिवाय आपण श्रीमंत बनू शकत नाही. पण ह्या फील्डमध्ये सॅलरीज बघून मला असं वाटतंय की आय एम रॉंग. मी जे विचार करते ना लहानपणापासून, दॅट इज रॉंग. तर बघा, बिगिनर सॅलरी किती आहे? 6 ते 12 लाख. हे लोअर लिमिट आहे. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. 2-3 दिवसाआधी माझा एक स्टुडंट त्याला इंटर्नशिप भेटली मायक्रोसॉफ्टमध्ये. म्हणजे आत्ताच तो ग्रॅज्युएट होणार आहे आणि त्याला इंटर्नशिप भेटली मायक्रोसॉफ्टमध्ये, डेटा सायन्सची इंटर्नशिप. त्याची इंटर्नशिपची सॅलरी म्हणजे इंटर्नशिपची जी स्टायपेंड असते ती आहे 1,25,000 महिन्याला. तर तुम्ही इमॅजिन करा, तो जेव्हा फुल टाईम लागेल तर त्याची सॅलरी किती होणार. तर मिड लेवल प्रोफेशनल म्हणजे जर का तुम्हाला थोडा एक्सपिरियन्स असेल तर 15 ते 25 लाख कुठेही गेले नाहीत. सिनियर डेटा सायंटिस्ट, AI इंजिनियर ह्यांची सॅलरी असते 30 to 50 LPA वर्षाला. स्पेशलाइज्ड जर तुम्ही असाल, NLP, कम्प्युटर विजन, जेन AI, त्याच्यात जर तुमचं स्पेशलायझेशन असेल तर 50 to 90 LPA. लास्ट वीक मी लिंक्डइनमध्ये एक ओपनिंग बघितलेली, त्याच्यात लिहिलेलं की सॅलरी इज नॉट अन इश्यू, यू शुड हॅव द स्किल अँड वी आर रेडी टू पे इवन 1 CR प्लस. तर बघा, टॉप कंपनीज हे 1 CR पेक्षा जास्तही पे करायला रेडी आहेत आणि इंडियामध्ये अशी लोक आहेत, डेटा सायंटिस्ट आहेत, जे 1.2 to 1.5 CR कमवतायत. ठीक आहे. आणि हा रस्ता बघा, हे सुरुवात करायला फक्त तुम्हाला एक स्टेप घ्यायचं आहे, अभ्यास करायला सुरुवात करायची आहे. तर अभ्यास कसा करायला पाहिजे? जर का तुम्ही सध्या काम करत नसाल, तुमच्याकडे खूप फ्री टाईम असेल, तुम्ही कॉलेज स्टुडंट असाल, तुमच्याकडे फ्री टाईम असेल, तर तुम्ही 6 महिन्यात हा कोर्स पूर्ण करू शकता. 2 ते 3 आवर्स दिवसाचे तुम्हाला अभ्यास करावा लागेल. आणि खूप सारे फ्री मटेरियल्स आहेत इंटरनेटवर अवेलेबल. जर का तुम्हाला हवं असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये टाका, मी त्याचाही व्हिडिओ बनवेल की फ्री रिसोर्सेसने हे सगळा अभ्यास तुम्ही कसा करू शकता. मग कम्फर्ट प्लॅन, जर का तुम्ही वर्किंग प्रोफेशनल असाल आणि जर का तुमचं स्केड्यूल खूप हेक्टिक आहे, तुम्हाला 2-3 तास रोजचे द्यायला नाही भेटणार, तर तुम्ही 1 तास द्या आणि 9 ते 12 महिने घ्या. जास्त टाइम नाही लागत. बघा, यू डोंट नीड 4 years, यू डोंट इवन नीड अ PhD टू डू दिस, यू डोंट नीड टू क्विट युअर जॉब. हे सगळं करत असताना तुम्ही हे अभ्यास करू शकता. आणि जर का तुम्हाला वाटत असेल की मी कॉमर्स बॅकग्राऊंड मधून आहे, मी आर्ट्स बॅकग्राऊंड मधून आहे, मी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड मधून नाही आहे, तर टेन्शन घेऊ नका. डेटा सायन्स, डेटा एनालिटिक्स आणि AI अशी फील्ड आहे ज्याच्यात जे रिक्रुटर्स असतात, कंपनी असतात, ते तुमची स्किल्स बघतायत, तुमची डिग्री बघत नाहीयेत. तर बघा, हा रोड मॅप आहे. पहिले 1 ते 2 महिने तुम्ही फाउंडेशन करायला पाहिजे. फाउंडेशन म्हणजे तुमचा पाया पक्का करायला पाहिजे. आता पाया पक्का करायचं म्हणजे काय? तुम्हाला मॅथ्स शिकावं लागेल. आता जर का तुम्ही मॅथ्सला घाबरत असाल, तुम्हाला लहानपणापासून मॅथ्स आवडत नाही, तर टेन्शन घेऊ नका. आपण आत्ताही शिकू शकतो. नॉट व्हेरी डिफिकल्ट. मलाही आवडायचं नाही मॅथ्स, पण आत्ता मला आवडायला लागलंय. मग नेक्स्ट 3 to 4 months यू फोकस ऑन पायथन. पायथन काय असतं? एक प्रोग्रामिंग लँग्वेज असते. तर प्रोग्रामिंग लँग्वेज तुम्ही शिकून घ्या. डिफिकल्ट आहे का? अजिबात नाही. मग 5 ते 6 महिने तुम्ही मंथ 5 to month 6, नॉट 5 ते 6 महिने, मंथ 5 to month 6 तुम्ही मशीन लर्निंग शिकून घ्या. जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल की मशीन लर्निंग काय आहे, तर मागचा व्हिडिओ बघा. मी त्या व्हिडिओमध्ये सविस्तर एक्सप्लेन केलंय की मशीन लर्निंग काय असतं. मग तुम्हाला ठरवायला लागेल की तुम्हाला कुठल्या स्पेशलायझेशनमध्ये जायचं आहे. आता या डेटा सायन्सच्या फील्डमध्ये पण स्पेशलायझेशन्स असतात. तर तुम्हाला नक्की करावं लागेल की तुम्हाला कुठल्या स्पेशलायझेशनमध्ये नक्की जायचं आहे. तर किती स्पेशलायझेशन्स अवेलेबल आहेत? खूप सारे. तर मी काही एक्झाम्पल्स दिले आहेत इथे. NLP म्हणजे नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग. आता प्रेडिक्शन्स करत असताना जर तुम्हाला टेक्स्ट बरोबर खेळायला आवडतं, म्हणजे जर का तुमच्याकडे ॲमेझॉनचे रिव्ह्यूज आहेत, त्याच्यामधून तुम्हाला काही प्रेडिक्शन करायचं, तुम्हाला टेक्स्टमध्ये जर खेळायला आवडत असेल, तर तुम्ही NLP चूज करायला पाहिजे. मग कम्प्युटर विजन, जर तुम्हाला इमेजेस बरोबर खेळायला आवडतं, तर तुम्ही कम्प्युटर विजन करायला पाहिजे.
जर का तुम्हाला टाईम सिरीज म्हणजे एक सिम्पल एक्झाम्पल देते मी तुम्हाला, वेदर फोरकास्टिंग. ठीक आहे, कुठल्या दिवशी किती टेम्परेचर असणार, रेनफॉल होणार का, दिस इज जस्ट अन एक्झाम्पल. हे टाईम सिरीज फोरकास्टिंग आपण वेगळ्या वेगळ्या फील्ड्समध्ये पण अप्लाय करू शकतो. तर अशी जर का तुम्हाला फोरकास्टिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही टाईम सिरीज चूज करू शकता. तुम्ही जेनएआय चूज करू शकता. जेनएआय म्हणजेच ChatGPT सारखे डेटा. मग बघा, हा जो दौर आहे ना तो जगामगा मला बघाचा आहे. तर तुम्ही जे शिकलायत तुम्हाला ते प्रेझेंटही करायला यायला पाहिजे. आणि सर्वात इम्पॉर्टंट आहे प्रोजेक्ट्स. हे जे तुम्ही शिकलाय त्यावर तुम्ही ॲटलिस्ट 4 प्रोजेक्ट्स बनवायला पाहिजेत. तर ते तुमचं पोर्टफोलिओ स्ट्रॉंग बनवणं. ठीक आहे, तर ते गिटहबवर कसं टाकणं, रेझ्युमे कसं बनवणं, लिंक्डइनवर कसं ॲक्टिव्ह राहणं, त्याच्यासाठी तुम्ही ॲटलिस्ट 2 महिने द्यायला पाहिजे. तर एवढे महिने जर तुम्ही दिले तर तुम्ही आरामात डेटा सायंटिस्ट बनू शकता. काहीही अवघड नाही आहे. तर हे मी ऑलरेडी एक्सप्लेन केलं आहे तुम्हाला. हू इज दिस फील्ड फॉर कॉमर्स स्टुडंट्स, आर्ट स्टुडंट्स, वर्किंग प्रोफेशनल, रिटर्निंग टू वर्क. जर का तुमचा करिअर ब्रेक असेल तरीही टेन्शन घेऊ नका, तुम्ही डेटा सायंटिस्ट बनू शकता. आणि इंजिनियर्स, नॉन इंजिनियर्स, डझंट मॅटर. तर तेवढीच इन्फॉर्मेशन होती या व्हिडिओमध्ये. आणि जर का तुम्हाला ट्रिक्स कळायचे असतील की ते जगामगा मला बघा कसं करायचं, तर कॉमेंट बॉक्समध्ये पोर्टफोलिओ हे टाका. आणि जर का तुम्हाला हे सगळं म्हणजे हे सगळं कन्फ्युजन हवं नसेल, की मला एक ट्रॅक पाहिजे, की कोणीतरी मला गाईड करायला पाहिजे की हे डेटा सायन्स मी कसं करायचं, तर करिअर 247चा एक कोर्स आहे डेटा सायन्सचा. त्याच्यामध्ये आम्ही सगळं इन्क्लूड करतो. तुम्हाला कसं शिकवायचं, मग जगामगा मला बघा, पोर्टफोलिओ कसा बनवायचा, लिंक्डइनवर कसं ॲक्टिव्ह राहायचं, मॉक इंटरव्ह्यूज, प्लेसमेंट असिस्टन्स, एव्हरीथिंग इज इन्क्लुडेड इन दिस प्रोग्राम. तर जर तुम्हाला ते कन्फ्युजन नसेल हवं की इंटरनेटवर कोण फ्री रिसोर्सेस शोधणार, कोण आम्हाला प्लेसमेंटसाठी तयारी करणार, तो कन्फ्युजन नसेल हवा तर हे करा. आणि जर का तुम्हाला फ्री रिसोर्सेस वगैरे पाहिजे असतील तर कॉमेंट बॉक्सवर टाका, मी अजून एक व्हिडिओ बनवणार त्यावरती. ठीक आहे, तर जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि स्टे ट्यून्ड टू दिस चॅनल. थँक्यू गाईज, थँक्यू सो मच.